नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL मार्फत कार्यकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे. 24,900 ते 50,500 या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे. 120 जागेंची ही भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL मार्फत ही पदभरती केली जात आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे. यामध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी हे पद भरलं जात आहे आणि हे पद टेलिकॉम आणि फायनान्स अशा दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरलं जाणार आहे. यासाठी उमेदवारांना 5 फेब्रुवारी 2026 ते 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. अर्ज करतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर 8 मार्च ते 15 मार्च 2026च्या दरम्यान तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची 29 मार्च 2026 रोजी CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेऊन या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे. आता कोणकोणती पदं असणार आहे, किती जागा असणार आहे, जागांचं नेमकी कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केले गेलेलं आहे हे देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी टेलिकॉम स्ट्रीमसाठी 95 जागा, तर फायनान्स स्ट्रीमसाठी 25 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. आणि या जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन म्हणजे डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही वॅकन्सी जी आहे ती भरली जात आहे. पहिली जी आहे टेलिकॉम्स डिपार्टमेंट 95 जागा, तर फायनान्स डिपार्टमेंट 25 जागा या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना 24,900 ते 50,500 या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे. उमेदवारांचं जॉबचं लोकेशन ऑल ओव्हर इंडिया कुठेही या ठिकाणी असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या पदांसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे. काय शिक्षण तुमचं गरजेचं आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत. या पदांसाठी उमेदवारांचं वय मात्र 21 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये देखील रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे. जसं की OBC उमेदवारांसाठी 33 वर्ष, SC/ST उमेदवारांसाठी 35 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 40, 43 आणि 45 वर्षापर्यंत त्यांच्या कॅटेगरीनुसार ॲप्लिकेशन करता येणार आहे. याची देखील डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. ही PDF मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. या पदांसाठी उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न या टेस्टमध्ये उमेदवारांना विचारले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन यासाठी बोलावलं जाणार आहे. बाकी मेडिकल एक्झामिनेशनचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन देखील घेऊ शकणार आहे. म्हणजे कोण प्रकारची मेडिकल एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. एक्झामिनेशनची स्कीम आणि सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ज्या दोन्ही डिपार्टमेंट आहे टेलिकॉम डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंट, या दोन्ही डिपार्टमेंटसाठी उमेदवारांची 2 पार्टमध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. पहिला पार्ट जो आहे तो कॉमन असणार आहे, ज्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट रिलेटेड प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 40 प्रश्न 40 गुणांसाठी असणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि पार्ट 2मध्ये टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. यामध्ये टेलिकॉम डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटचे वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर असणार आहे. यामध्ये 160 प्रश्न 160 गुणांसाठी विचारले जाणार आहे. अशा पद्धत मित्रांनो, 200 प्रश्न 200 गुणांसाठी या दोन्ही डिपार्टमेंटसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 180 मिनिटाचा अवधी उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे. ही टेस्ट मात्र क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलावलं जाणार आहे. या टेस्टसाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे 0.25 इतके मार्क कापले देखील जाणार आहे. ही फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती तुमचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे मार्क या दोन्ही मार्कांचा विचार करून या ठिकाणी बनवली जाणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना जॉईन करताना बॉन्ड देणं देखील आवश्यक असणार आहे. 9 लाखाचा बॉन्ड किंवा
कमीत कमी 5 वर्षाची सर्व्हिस तुम्हाला जॉईन केल्यानंतर करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. बाकी करिअर प्रोग्रेशन, सिनियरिटी याबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कोणकोणते बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कार्यकारी या पदावरून प्रमोशन करून उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर AGM या पदावरती वर्णी लागणार आहे. म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी तुमचं प्रमोशन देखील केलं जाणार आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये फी मात्र या ठिकाणी जास्त तुम्हाला बघायला मिळते. 2,500 रुपये इतकी परीक्षा शुल्क उमेदवारांसाठी या ठिकाणी असणार आहे. यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी हे परीक्षा शुल्क असणार आहे. मात्र बाकीच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1,250 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. भारतातील एकूण 27 शहरांमध्ये हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई हे एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकता. त्या एक्झाम सेंटरची लिस्ट देखील या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. बाकी मित्रांनो, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अर्ज करतेवेळी अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या PDF बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामध्ये टेलिकॉम ऑपरेशन या पदासाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर दिलेल्या विषयातनं तुमची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची डिग्री असणं आवश्यक असणार आहे. कोणकोणते ते ब्रांच असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कंबाईन हे जे डिसिप्लिनवरती मेन्शन केलेलं आहे त्यांची जरी पदवी तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. फायनान्स या डिपार्टमेंटसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर CA किंवा CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सीचा कोर्स केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी सिलेबस देखील तुम्ही टॉपिक वाईज बघू शकता. कोणकोणते टॉपिक असणार आहे तुमच्या डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी सिलेबस चेक करू शकता. PDFच्या शेवटी हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई हे एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकणार आहात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.